काँग्रेस पक्ष हा आता सध्या देशातला एकमेव पक्ष आहे की जो संविधान, लोकशाही मूल्य हे दोन गोष्टी घेऊन काम करतो. मुळात श्रीजया चव्हाण आमदार जे आहेत भोकरच्या, त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलं हे बालिशपणाचं लक्षण आहे. त्यामुळे त्यांनी बघितलंय की त्यांचा बाप कसा पैसे देऊन लोकांना विकत घेतो. या नगर परिषदांमध्ये जे पैसे वाटप केले त्यांनी ते त्या शेतकऱ्यांच्याच खात्यातनं कापले. हागंदरी सुद्धा त्यांना मुक्त करता आली नाही. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. सध्या नांदेड नगरपालिकेच्या निवडणुका देखील आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रावरचा अभ्यास असलेले बालाजी पाटील गाडे या चेहऱ्याची तर एकंदरीत सगळ्यांना ओळख आहे. कारण की ज्या ज्या वेळेस महत्वाचे प्रश्न येतात त्यावेळेस सर्व ठिकाणी बालाजी पाटील गाडे असतात. आणि त्यांचा जर प्रवास जाणून घ्यायचा म्हटलं तर ते विद्यार्थी दशेपासून काँग्रेसचं काम करतात. पहिल्यांदा युवक काँग्रेस सरचिटणीस असेल, त्यानंतर जिल्हाध्यक्ष, आता सध्या जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते म्हणून देखील आहेत. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारे बालाजी गाडे पाटील आपल्या युवराज्य न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार सर, आजची आपली विशेष मुलाखत आणि आज आपल्याला देखील आपल्या काँग्रेसला 140 वर्ष आज पूर्ण झाली. स्थापना दिनाची देखील मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. एकंदरीत पहिलाच प्रश्न म्हणजे आज आपण नांदेडचे भूमिपुत्र जरी असलात, तुम्ही आज महाराष्ट्रभर गाजला, त्यामुळे आपली ही मुलाखत आहे ही संपूर्ण विषयावर होणार आहे. पहिलाच प्रश्न माझा असेल की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे. कुठेतरी प्रत्येक पक्ष हे वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करण्याच्या प्रक्रियेमध्ये, परंतु काँग्रेस हे मला वाटतं की युती कुठं होत नाही. एकंदरीत महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी असेल आणि काय चालू नियोजन? सगळ्यात प्रथम तर तुमचं मनापासून धन्यवाद, तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्यावर आपण दिनाच्या त्याबद्दल. दुसरा विषय की युवा राज्याचं मी आभार व्यक्त करतो की आपण या सगळ्या ज्वलंत विषयावरती मला इथं बोलण्यासाठी बोलवलं त्याबद्दल. आता मुद्द्यावरती येऊया. महापालिकेच्या संदर्भानं जर आपण पाहिलं तर काँग्रेस पक्ष हा आता सध्या देशातला एकमेव पक्ष आहे की जो संविधान, लोकशाही मूल्य हे दोन गोष्टी घेऊन काम करतोय. बाकी जर आपण बघितलं तर सर्वच पक्ष हे सत्तेतले जे आहेत ते सगळेच्या सगळे पक्ष, त्यांना विचारधारा, लोकशाही, संविधान याच्याशी काही घेणं देणं नाहीये. या देशाला त्यांनी विकायला काढलेला आहे. उरला प्रश्न युत्या आणि आघाड्यांचा, तर भारतीय जनता पक्ष, RSS यांच्या सत्तेला पराभूत करण्यासाठी जे आमच्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि आता आपल्यालाही माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युत्या आणि आघाड्या या त्या पातळीवरती होत असतात. त्यामुळं इथं जे सोयीचं वाटतंय त्यानुसार आता तरी सध्या नांदेडमध्ये आम्ही एकटं जाण्याची, लढण्याची आमची एकंदरीत भूमिका आहे. त्यामुळे अजून कोणासोबत युती आघाडीची चर्चा झालेली नाही, म्हणून नांदेडमध्ये आम्ही सध्या एकटं लढतोय. खरंच एकंदरीत सर तुम्हाला देखील शुभेच्छा. एकंदरीत आपण ज्या भागामध्ये विधानसभेच्या काळामध्ये निवडणूक लढवणार होतात, विधानसभेची जोरदार तयारी चालू होती, त्याच काळामध्ये त्या निवडणुका झाल्या, आता नगर परिषद निवडणुका झाल्या. जवळपास तुमच्या मतदारसंघात श्रीजया यांच्या दोन्ही तालुक्यावर त्यांच्या नगर परिषद नगराध्यक्ष झाले. त्यानंतर निवडणुकीच्या अगोदर बोलणं एक होतं आणि निवडून आल्यानंतर त्यांनी एक शब्द वापरला की या तिन्ही तालुक्याचे, म्हणजे तुम्ही ज्या भागात निवडणूक लढवणार होता त्या भागाचे बाप हा अशोकराव चव्हाण यांना सांगितलं. ह्या एकंदरीत परिस्थितीकडे कसं बघता आणि खरंच बाप आहेत का? मुळात श्रीजया चव्हाण आमदार जे आहेत भोकरच्या, त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलं हे बालिशपणाचं लक्षण आहे. आणि एखाद्या म्हणजे ज्या वेळेला डबक्यामधून राजकारण शिकले ते आणि समाज बघितलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी बघितलंय की त्यांचा बाप कसा पैसे देऊन लोकांना विकत घेतो, 5-5 हजार रुपये देऊन. आणि अशा पद्धतीचं विधान करणं म्हणजे हे बालिशपणाचं लक्षण आहे. याला मी दुसरं काही म्हणणार नाही. कारण त्यांच्याच निवडणुकीमध्ये श्रीजया चव्हाण यांच्या ज्या त्यांनी सांगितलं की मुदखेड, भोकर, अर्धापूरचा त्यांचा वडील बाप आहे, तर तिथं त्यांना नाक घासून मतदान मागावं लागलं. अर्धापूरला लोकांच्या समोर नतमस्तक होऊन नाक घासलं. मग हा जो काही चाललेला आहे ह्याला सत्तेचा माज आणि मस्ती म्हणतात. आणि येणाऱ्या काळात ती जनता जिरवेल. आणि जर हे सगळं त्यांना बाप आहे, वडीलकीचं आहे असं जर त्यांना जर ते क्रेडिट घ्यायचं असेल तर तशा प्रकारचं वर्तन असावं लागतं. या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मोठी नेते होऊन गेले, अनेक नेते होऊन गेले की ज्यांनी त्या भागाचं पालकत्व स्वीकारलं. पण त्याला पालक म्हणणं आणि बाप म्हणणं हे दोन वेगळे शब्द आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. बाप म्हणजे सध्या गुंड, टगे यांच्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. श्रीजया चव्हाणांना तशा अनुषंगानं म्हणायचं असेल की बाबा इकडच्या म्हणजे आता सध्या काय
की गुंड टग मी इकडचा बाप आहे, मी हा इलाका माझा आहे, तो इलाका माझा आहे, असं गुंड आणि टगे लोक आत्ताचे म्हणतात ना. त्या अनुषंगानं जर त्यांनी अशोकराव चव्हाणांना तसं म्हटलं असेल तर ते त्यांनी स्वतःच्या घरी खुश लकलाब असावं, त्यांचा बाप त्यांना लकलाब. पण आज भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या 3 तालुक्यांमधल्या लोकांचे असंख्य प्रश्न आहेत आणि प्रदीर्घ काळापासून अशोकराव चव्हाण ते लोक निवडून देत आहेत, पण त्यांच्या मूलभूत समस्यांकडे पाहिलेलं नाहीये. त्यामुळं बाप बीप वगैरे जे आहे ते सगळं बालिशपणाचं आहे. आज ऊसाचा भाव जो आहे 2400 रुपयानं काढला त्यांनी. एकीकडे शेजारील जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांचा कारखाना 3100 रुपये भाव देतोय 100 किलोमीटर अंतरावरती, आणि इथं म्हणजे अगदी जिल्ह्यातले काही कारखाने पहिलं बिल 2700 काढतायत आणि यांनी 2400 का 2400 दिला, तर या नगर परिषदांमध्ये जे पैसे वाटप केले त्यांनी ते त्या शेतकऱ्यांच्याच खात्यातनं कापले आणि 2400 हप्ता काढला. तर हा एकंदरीत हे सगळं, त्यामुळं बाप म्हणण्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचारी म्हणावं किंवा मतदारसंघ लुटून खाणारा म्हणावं, हा आम्हाला तसं वाटतंय. पण श्रीजया चव्हाणांच्या त्या विधानाचा मी खरं तर निषेध करतो, कारण भोकर मुदखेडमध्ये रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत, दवाखान्याचे प्रश्न तसेच आहेत, शाळांचे प्रश्न तसेच आहेत. MIDC आणलेली आहे का? काहीच आणलेलं नाही. मग कशाचं? म्हणून पालकत्व स्वीकारावं नेत्यांनी, पण त्यासाठी पालकपणानं वागलं पाहिजे. उदाहरण सांगतो, मुदखेड तालुक्यात एक रोही पिंपळगाव नावाचं गाव आहे. बरोबर. हे जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी दत्तक घेतलं होतं पूर्वी. तर त्या गावामधली हागंदरी सुद्धा त्यांना मुक्त करता आली नाही आणि तुम्ही बाप म्हणून घेताय. त्यामुळे ते श्रीजया चव्हाण यांचे बाप आहेत, त्याच्यामध्ये काही नाही. पण बाकी कुठले बाप वगैरे म्हणणं हे सगळं हास्यास्पद आहे. जनतेचे नाही. एकंदरीत तुम्ही जे ऊसाचा भाव सांगितला की जे काँग्रेसचे नेते असलेले देशमुख यांच्या कारखान्यात 31 आणि इकडे 24 आहे. बालाजीराव, तुम्ही महाराष्ट्रभर अभ्यास देखील करता, कृषी संदर्भात देखील अभ्यास आहे. आज मी पाहतोय की या अगोदरही आपल्या घरची सोयाबीन आपण देत असताना जे शासनाचे भाव होते त्यापेक्षा मार्केटमध्ये जास्त भाव राहायचा. आज शासनाचा काही 52-53 आहे, परंतु व्यापारी 42-43 ने घेतात. आणि कापसाच तसंच झाले, शासन 78 न घेते आणि व्यापारी 7000 न घेतात. म्हणजे एक प्रकारची लूट आहे की नेमके अपयश कशामुळे? नाही, यामध्ये सरकारची जी भूमिका आहे, मुळात भारतीय जनता पक्षाचं जी काम करण्याची पद्धत राहिलेली आहे, हे सरकार उद्योगपती धार्जिना सरकार आहे. त्यामुळं आपण 2014 पासूनचा जर क्रम पाहिला सोयाबीनचा, 2014ला सोयाबीनचा जो भाव होता, बाजार मूल्य आपण बघूया, तर ते 4,500 ते 5,000 रुपये 2014 साली होतं. म्हणजे 2014ला युरियाचा भाव हा कमी होता, DAPचा भाव हा कमी होता, 500-550 रुपयामध्ये भेटायचा. आज तोच भाव 1,800 रुपयापर्यंत गेलाय आणि 50 किलोचं पोतं हे 40 किलोवरती आलंय. म्हणजे लागवड खर्च वाढला आणि उत्पादन मात्र कमी झालेलं आहे. आणि म्हणून मुद्दा काय की आज सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, या भावामध्ये सरकारची धोरणं महत्वाची आहेत. आपण शेतकऱ्यांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारचं धोरण, सोयाबीन शेतकऱ्यांची बाजारात येणार म्हटलं का सरकार बाहेर देशातनं सोयाबीनची पेंड मागवतं, कापूस बाजारात शेतकऱ्यांचा आला का कापसाच्या गाठी मागवतं, आणि मागवतं पण आयात शुल्क 0. आणि त्यामुळं उद्योगपतींचं फावतं आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतं. त्यामुळे हे सरकारच उद्योगपती धार्जिन आहे. कर्जमाफीचा संदर्भ हमी भाव नाहीये. आज सोयाबीनची परिस्थिती तीच आहे, कापसाची तीच आहे, कांद्याची तीच आहे. कांदा सडला लोकांचा, वाहून गेला, लोक लढतायत. म्हणजे 500-500, 600-600 रुपये क्विंटलानं कांदा कुठं विकावा लागतो शेतकऱ्यांना. त्यामुळं ह्या सरकारची ही भूमिकाच आहे की शेतकऱ्यांना शेती परवडू नये आणि मग शेतकऱ्यांनी काय करावं, जमिनी विकायला काढाव्यात. आणि मग विकायला, मग आता सध्या शेतकऱ्यांच्या जमिनी कोण घेतो विकत? गावातल्या गावात तर शेतकरीच विकत घेतो, जो सधन आहे आणि जो मेहनत करतो. पण भविष्यात जेव्हा सरसकट शेतकरी उद्ध्वस्त होईल त्यावेळेला शेती परवडत नाही, म्हणून शेतकरी विकत घेऊ शकणार नाही. आणि म्हणून पंजाबमध्ये जे भूमी अधिग्रहणाचे कायदे जे यांनी केलेले होते ते तेच होते जे तिथल्या शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष आंदोलन केलं आणि मग ते सरकारला मागे घ्यावं लागले. मुळात तो कायदाच असा आहे की शेतकऱ्यांना इतकं निराश करायचं, इतका त्यांचा कॉन्फिडन्स लो करायचा की त्यांनी शेती विकायला काढली पाहिजे. आणि मग अदानी अंबानी सारखे जे मोदींचे जे मित्र आहेत 2, मग त्यांनी ती हजारो हेक्टर जमीन भाडे तत्वावरती घ्यायची आणि मग त्या ठिकाणावरती त्यांनी त्यांच्या पद्धतीने फार्मिंग करायची आणि शेतकऱ्याला तिथं वॉचमन ठेवायचं. तर त्यामुळं हे जे भाव पाडण्याचं जे आहे ते सरकारचं कट कारस्थान आहे की इथला शेतकरी मेला पाहिजे, आणि ते भाजपच्या राज्यामध्ये कायम होत आलेलं आहे. नक्कीच सर. त्यासोबतच दुसरा एक प्रश्न उद्भवतोय की
आता सध्या जी पूरच परिस्थिती निर्माण झाली, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं, कापूस बऱ्याच वाहून गेला, सोयाबीन गेलं, आणि त्यानंतर शासनानं खरं मदत केली काय, नेमकं शासनाचं धोरण कसं होतं या काळामध्ये? यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की शासनानं सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी की आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी इतका खोटारडा मुख्यमंत्री दुसरा झाला नाही. इतका प्रचंड टोकाचं खोटं ते बोलतात. 32,000 कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं. हातात काय पडलं शेतकऱ्यांच्या? धतुरे? काहीच नाही. हा, मुळात हे सगळं फसवं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 16,000 कोटी रुपये त्यांनी सांगितले, स्वतः त्यांनी सांगितलेले की हे पीक विम्याचे आहे. पीक विमा कंपनी आहे. उदाहरणार्थ तुमच्या गाडीचं तुम्ही इन्शुरन्स काढलेलं आहे किंवा तुमच्या स्वतःचं तुम्ही इन्शुरन्स काढलेलं आहे, तर तुम्ही प्रीमियम भरताय कंपनीला, कंपनी तुम्हाला परतावा देते. याच्यात सरकारचं काही घेणं देणं आहे का? अजिबात नाही. शेतकरी प्रीमियम भरतोय आणि मग त्याच्या बदल्यामध्ये कंपनी देते. देवेंद्र फडणवीसांनी ते पॅकेजमध्ये जोडलं आणि नंतर दुसरं रोजगार हमीच्या माध्यमातून हेक्टरी 3,47,000 रुपये देण्याचं सांगितलं. ते सगळं रोजगार हमीच्या अगोदरपासून चालत येणारी योजना आहे. मुळात सरकारनं या पूर परिस्थितीमध्ये काय मदत केली तर म्हणजे एक हेक्टरी 10,000 रुपयाची मदत केली. गणेशराव, तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा सरकारचा नालायकपणा सांगतो. त्या 10,000 रुपये जे आले हेक्टरी, त्याच्यात त्यांनी सांगितलं की जे धुऱ्याचा जो पैसा आहे तिथं लागवड होत नाही, तिथं 10% त्यांनी कटवती केली अनेक शेतकऱ्यांना. त्यामुळे आता हेक्टरी 7,500 ते 8,000 रुपये शेतकऱ्यांना भेटलेत. इतकीच काय ती सरकारची मदत आहे. त्या व्यतिरिक्त या पूर परिस्थितीमध्ये 1 रुपया सुद्धा दिला नाही. आणि याच्यामध्ये मोदींचं जे केंद्रातलं सरकार आहे ते कायम महाराष्ट्र विरोधी राहिलेलं आहे. यांना महाराष्ट्राचं वाटोळं करायचंय. कारण महाराष्ट्र हा आर्थिकरित्या प्रगत आहे, वैचारिकरित्या प्रगत आहे, हे सहन होत नाहीये. म्हणून गुजरातमध्ये चक्रीवादळ येतं तेव्हा तात्काळ 24 तासाच्या आतमध्ये हजारो कोटीची केंद्र सरकार मदत करतं आणि महाराष्ट्रामधला शेतकरी वाहून जातो. इथल्या अनेक लोकांचे संसार वाहून जातात, गावं वाहून जातात, लोक उघड्यावर येतात. त्यावेळेला केंद्र काय करतं? राज्य समिती नेमतं आणि केंद्र म्हणतंय की आमच्याकडे अहवाल आला नाहीये. मग देवेंद्र फडणवीसांना इथल्या या वाटोळ झालेल्या परिस्थितीचा अहवाल सुद्धा जर वरती देणं होत नाही, याचा अर्थ त्यांचा हेतू स्पष्ट दिसतोय की महाराष्ट्र मेला तरी चालेल, आम्हाला आमचं प्रॉफिट काढून घ्यायचंय, पैसा कमवायचा आहे. आणि ह्याच पद्धतीनं सध्या राज्य चाललेलं आहे. आज शेतकरी कर्जमाफीचा काय विषय? शेतकरी कर्जमाफी म्हणजे अदानी अंबानींच्या सारख्या 100 बड्या उद्योगपतींचं 22 लाख कोटीचं कर्ज नरेंद्र मोदी माफ करतात. आणि आता महाराष्ट्रामधलं 35,000 कोटीची थकबाकी आहे फक्त शेतकऱ्यांची. तुम्ही आमचं 35,000 कोटीचं माफ करू शकत नाही आणि त्याच्यावरती सुद्धा शेतकऱ्यांना रस्त्यावरती यावं लागतं. आणि शेतकरी रस्त्यावरती आल्याच्या नंतर समिती नेमली जाते. समिती नेमून 6 महिन्यानं सांगितलं जातं. म्हणजे हा जो काही खेळ चाललेला आहे, तर शेतकऱ्यांच्या महिलांच्या बाबतीमध्ये आज लाडकी बहीणची काय परिस्थिती आहे तीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या विरोधात असलेलं, लोकशाहीनं जो अधिकार दिला की इथला सामान्य माणूस जगला पाहिजे, त्या लोकशाही व्यवस्थेच्याच विरोधात असलेलं हे सरकार आहे आणि त्याचे पुरावे हे त्यांच्या वागण्यातून येत असतात. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला की पूर परिस्थितीत काय आलं, तर पूर परिस्थितीमध्ये इथला शेतकरी मेला, त्याचं दुःख आपण बघितलं. त्याचा एक हंगाम हा पूर्ण वाया गेला आणि पुराच्या पाण्यामुळं दुसऱ्या हंगामाची लागवड त्याला करता आली नाही. त्यामुळे 2025चं हे वर्ष हे पूर्णतः शेतकऱ्यानं शेतात टाकलं पण त्याला रुपया सुद्धा मिळाला नाही. त्यामुळं भयानक परिस्थिती आहे. आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सरकारची याला मदत नाही. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आता केंद्रामध्ये एक जुलमी कायदा मोदींनी पारित केला, तो म्हणजे रोजगार हमी मधला. आणि मग त्यांनी आता रामजी नाव केले महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं. तर त्यामध्ये काँग्रेसची ही भूमिका होती, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील देशाचे नेते, की या देशामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, राबणाऱ्याच्या हाताला काम आणि त्याला मोबदला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्न सुरक्षा. म्हणजे या देशातला कोणीही बेरोजगार आणि उपाशी झोपू नये या भूमिकेतनं काँग्रेसनं अन्न सुरक्षेसारखा कायदा आणला आणि रोजगार हमी सारखा कायदा आणला. तर या मध्ये त्यांना गांधी नकोयत, नेहरू नकोयत आणि 100 दिवसाची रोजगार गॅरंटी होती, ती सुद्धा गेल्या 10 वर्षात मोदींनी रोजगार हमी योजनेची पूर्ण वाट लावली. आणि आता 125 दिवस असं सांगून आम्ही जास्त दिवस 25 देतोय असं दाखवून मुळात ती योजनाच त्यांना बंद करायची. म्हणजे सर्वसामान्यांच्या हिताचं जे आहे ते यांना बंद करायचंय, ती रोजगार हमी बंद करतायत. असंच हळूहळू या देशाच्या लोकशाही मजबूतीकरण करणाऱ्या जेवढ्या गोष्टी असतात त्या ह्यांना बंद करायच्यात आणि या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य यांना आणायचंय.
नक्की सर. म्हणून सुद्धा आणि तुम्ही हा. आता बोलत असताना सांगितलं की देवेंद्र फडणवीसनं प्रस्ताव देखील केंद्राला पाठवता आला नाही, म्हणून हा. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान हा. झालं. एकतर शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं आणि रेट कमी भाव हा. आणि परंतु कुठेतरी महाराष्ट्रामध्ये वर्षपूर्ती झाली, हा. वर्षामध्ये हे विजन कम्प्लीट केलं, ते कामं केली, ते कामं केली. मग हे कार्यक्रमामध्ये काय आहे? एक सातत्य आहे का, नेमकं काय तुमच्या भाषेतून काय वाटतं तुम्हाला? आता याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीसांना आता दिल्लीचे वेध लागलेले आहेत. बरं. हरकत नाही, प्रत्येकाला बरं. स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. पण यामध्ये माणसानं किती खोटं बोलायचं त्याची एक लिमिट असते. बरं. गेल्या वर्षभरामध्ये मी कसं चांगलं केलंय, म्हणजे पूर्वी आपण गुजरात पॅटर्न त्यांनी लादला होता. भाजपकडनं काय शिकावं, तर खोट्या गोष्टीचं ब्रँडिंग कसं करायचं हे नक्की शिकलं पाहिजे. काँग्रेसला काही जमलं नाही. ते आम्हाला जमत नाही, आम्ही काम करतो. आम्ही काँग्रेसनं या देशाला शिक्षण दिलं, या देशामध्ये शाळा नव्हत्या, हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काय होतं, आम्ही ते दिलं. मी त्याच्यावरती येतो, पण आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षामध्ये मी काय तीर मारलेत हे दाखवणारे खोटे आकडे काही आज देशामध्ये अनेक सर्वे कंपन्या आहेत, पाहिजे तसे सर्वे बनवून देतात. आता पाहिजे तेव्हा कुठली एजन्सी देऊ शकते, अशा प्रकारचे अनेक सर्वे आहेत. तशा त्यांनी पैसे देऊन एजन्सीज लावल्या आणि त्यांनी स्वतःची प्रतिमा आकड्यांच्या माध्यमातून सुधारवण्याचा प्रयत्न केला. पण मुळात विकास हा आकड्यांमधून नाही, तर तुमच्या राज्यातील बदललेल्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटवरनं आणि त्या चेहऱ्यावरनं बदलतो. गेल्या 1 वर्षाचं काय, मी तर म्हणतो की जे गुवाहाटीला चोरी करून नेलेलं जे सरकार होतं तेव्हापासूनच पाहूया. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. त्याचबरोबर महाराष्ट्रातनं अनेक प्रकल्प जे मुंबईमध्ये पुण्यामध्ये येणार होते ते गुजरातला पळाले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो रोजगार निर्माण होणार होता तो गुजरातला गेला. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कशामध्ये म्हणजे हे जे म्हणतायत की महाराष्ट्र 1 नंबर आला, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये 1 नंबर आला महाराष्ट्र, पण कशात आला? गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र 1 नंबर आला. आज कालची नांदेडची बातमी, मी नांदेडचं सांगतोय, काल नांदेडमध्ये रस्त्यावरती तुंबळ हाणामारी झालेली आहे, कालची बातमी. अनेक ठिकाणावरती पुण्यामध्ये कोयता गँग फिरतायत, हे काँग्रेसच्या काळामध्ये नव्हतं. त्यामुळं हे देवेंद्र फडणवीसांचं यश आहे की महाराष्ट्रामध्ये रोज रस्त्यावरती कोयता गँग घेऊन लोक फिरतायत आणि दिवसा डोळ्या हत्या होत आहेत. नांदेडमध्ये सुद्धा झाल्या, पुण्यामध्ये होत आहेत, मुंबईमध्ये होत आहेत. हे देवेंद्र फडणवीसांचं यश आहे. याबद्दल त्यांना पहिला नंबर द्यायला पाहिजे, मी तो त्यांना देईल. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला पहिलं कशामध्ये आणलेलं आहे, तर बलात्कारांच्या घटनांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आणलेला आहे. कारण कायदा सुव्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे. त्यांचा गृहमंत्री म्हणून ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांचा धाक नाहीये. त्यामुळं बलात्कारांची संख्या वाढवण्यामध्ये पहिला नंबर त्यांनी आणलेला आहे. मुलींचं अपहरण पहिला नंबर आणलेला आहे. त्याचबरोबर धार्मिक आणि जातीय दंगली ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या 1 नंबरमध्ये महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी आणलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांना करून घ्यायचं असेल तर त्यांनी करून घ्यावं. या राज्यातल्या मराठी शाळा या देवेंद्र फडणवीसांच्या काळात सर्वाधिक बंद झाल्या, हे त्यांचं 100% यश आहे असं म्हणायला हरकत नाही. या राज्यामध्ये जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस मधले मास्तर हे निवांत झाले आणि या राज्यातले खाजगी शिक्षण व्यवस्था ही त्यांच्या काळामध्ये अधिक मजबूत झाली. त्यामुळं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन की सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण जे मिळत होतं ते बंद करून त्यांनी शिक्षण महागडं केलं. यामध्ये त्यांचा 100% हात कुणीही पकडणार नाही. या राज्यामधला जो छोटा उद्योगपती आहे, म्हणजे किराणा दुकानवाला असेल किंवा हार्डवेअरवाला, हा जो छोटा दुकानदार आहे त्याची दुकानं बंद झाले आणि भांडवलशाही व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की ज्या मुद्द्यावरती राजकारण, म्हणजे भाजपमध्ये सर्वाधिक गुन्हेगार त्यांच्याच काळामध्ये आले. उदाहरण म्हणून सांगतो की पालघरच्या साधूंवरती जो हल्ला झाला, महाविकास आघाडीवरती आरोप केला जातो, तर त्यावरती प्रचंड मोठं सातत्यानं आम्ही डिबेटमध्ये पाहतो, भाजपवाले बूम मारत असतात की साधूंवरती हल्ला झाला, साधूंवरती हल्ला केला. तर देवेंद्र फडणवीसांनी ही किमया करून दाखवली की ज्यांच्यावरती टीका करत होते त्या हल्लेखोरालाच त्यांनी भाजपमध्ये यावेळेस घेतलं. तर असा गुन्हेगारांना सोबत घेणारा जो विषय आहे, म्हणजे अशा अनेक क्षेत्रांमध्ये भाजपनं देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राला वाईट याच्यात 1 नंबर बनवलंय, हे मी मान्य करतो. पण तुम्ही जे विचारलं की खरंच काय झालं, तर इतकं सगळं आपण गमावलेलं आहे आणि महाराष्ट्राची आप घालवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे.
नक्कीच त्यांचं अपयश होतं, पण त्यांनी यश त्यामध्ये हा. दाखवले. एकंदरीत आपण ज्या विषय काढला कायदा सुव्यवस्थेचा, आपण हा. पाहिलं की हा. देशमुखांचं प्रकरण असेल, मुंडेंचं प्रकरण हो असेल, हो 5 वर्षाच्या बालिकेवर विरुद्ध अत्याचार होतात, हो. बऱ्याच घटना रोज पेपरमध्ये पाहायला मिळतात. हो. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हो. त्यांना बऱ्याच वेळेस गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या म्हणले, हो. मग का त्यांना गृहमंत्री पद सोडा वाटत नाही प्रत्येक वेळेस सरकारमध्ये असताना? त्याच्या मागचं कारण असं आहे की देशमुखांना, अनिल देशमुखांना त्यांनी आरोप करून बाजूला सारलं. बरोबर. हं? तर त्यांना हे यासाठी पाहिजे की जे गुंड टगे त्यांच्या पक्षामध्ये आहेत, असंख्य उदाहरणं आहेत. म्हणजे नाशिकच्या बडगुजरांपासून ते आता या साधू हत्येमध्ये असलेले जे गुन्हेगार आहेत, असे सगळे गुन्हेगार जे आहेत ते आज भाजपमध्ये आहेत. तुम्ही जर लिस्ट काढली तर राज्यातल्या सर्व भ्रष्टाचारी, बलात्कारी, लुच्चे, लफंगे, गुंड, टगे हे कोण्या पक्षात सर्वाधिक आहेत? तर ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आणि त्यांच्या संरक्षणासाठी यांना, देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद पाहिजे आहे. आणि या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ह्याचं पूर्ण बट्ट्याबोळ आणि वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज लाडकी बहीण म्हणायचं, तुम्ही संतोष देशमुखांचा उल्लेख केला. आज का अजूनही त्या ठिकाणावरती न्याय झालेला नाही. याच्या पुढे तुम्हाला सांगतो की यांच्या सरकारमध्ये सुद्धा गुन्हेगार बसलेले आहेत. कोकाटेंचं उदाहरण घ्या तुम्ही, माणिकराव कोकाटेंचं. आज राहुल गांधींना ज्या वेळेला 2 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्यांना घरातून हाकलून देण्यात आलं, बाहेर काढण्यात आलं, घराच्या बाहेर. देशाचे नेते आहेत राहुल गांधी, त्यांना बाहेर काढण्यात आलं, 2 वर्षाची शिक्षा, खासदारकीतून निलंबित करण्यात आलं त्यांना. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुनील केदार यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, त्यांची आमदारकी रद्द केली. पण जेव्हा माणिकराव कोकाटे नावाच्या भामट्या मंत्र्याला, त्यांच्या जो शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलतो, शेतकऱ्यांवरती सातत्यानं वाईट बोलतो, त्या माणसावरती जेव्हा कोर्टानं निकाल दिलेला आहे की हा फ्रॉड माणूस आहे आणि याच्यावरती गुन्हा दाखल झालाय, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांची काय रातखिळी बसली? किंवा राहुल नार्वेकर जे म्हणजे प्रमुख तर देवेंद्र फडणवीसच आहे ना, हे तर बाकीचे सगळे तकलादू आहेत. त्यामुळं या देशामध्ये न्याय हा सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि विरोधकांसाठी वेगळा ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवायचं आहे. कारण अजूनही मंत्रीपद कधी काढलं? जेव्हा आम्ही विरोधी पक्षांनी आरोप केले, आम्ही ज्या वेळेला गोंधळ केला, तेव्हा लाजकाचं त्यांना मंत्रीपद काढून घ्यावं लागलं. पण अजूनही ते आमदार आहेत, त्यांना निलंबित केलं नाही. त्यामुळे इथं काही कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. इथं सगळी अनागोदी माजवण्याचं काम फडणवीसांनी केलंय आणि ती माजवण्यासाठीच त्यांना गृहमंत्रीपद पाहिजे. नक्कीच सर. त्यासोबतच आपण नांदेडमध्ये राहता, नांदेडचं राजकारण आपण फार जवळून पाहिले. हा. एकंदरीत आपला काँग्रेसचा ज्यावेळेस नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यावेळेस या ठिकाणी 2 वेळेस मुख्यमंत्री पद मिळतात, हो. केंद्रातले पद महत्वाचे मिळतात, राज्यातले पद मिळतात. परत नांदेडमध्ये साधं राज्यमंत्री पद देखील नाही. हा. पालकमंत्री बाहेरचाच आहे प्रत्येक वेळेस महायुती सरकार असताना. हे नेमकं कशामुळे झालंय आणि काय याचं कारण नेमकं काय वाटते आपल्या भाषेत? पालकमंत्रीपद इथं नसण्यामागचं जे कारण आहे, साधं राज्यमंत्री पद देखील नांदेडला नाही. कदाचित भाजपला नांदेड तेवढी महत्वाचं वाटत नसेल. आज त्यांनी इथले बरेचसे नेते आमच्या पक्षातले तिकडे घेतले आणि नांदेड हे खरं तर हे भाजपच्या आमदारांच्या तोंडावर त्यांनी मारलेली चपराक आहे. म्हणजे मला कळत नाही की हे आमदार कसं सहन करतायत ते. 100% जागा म्हणजे हिंगोली, नांदेड या दोन्ही ठिकाणावरती जर बघितलं, म्हणजे लातूरला तरी किमान राष्ट्रवादीने एक पद दिलेलं आहे. पण हे नांदेडच्या भाजपच्या आमदारांनी त्यांची काय लायकी देवेंद्र फडणवीसांनी काढलेली हे लक्षात घेतलं पाहिजे. आज नांदेडला मंत्रिपद न देता त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा जिल्हा आमच्यासाठी महत्वाचा नाहीये आणि त्यामुळे आम्हाला बघायचं नाही. हा एक विषय आहे. आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे विचारलं की अनेक कालावधीपासून मिळत नाहीये, त्याचं कारण इथले जे नेते आहेत, जे स्वतःला समजतात, त्यांना दुसऱ्याला मोठंच होऊ द्यायचं नाही. म्हणजे सत्तेचा जो मोह असतो ना, तो बाजत पडेपर्यंत सुटत नसतो. त्यामुळं कदाचित त्यांना दुसरं कोणाला होऊ द्यायचं नाही. पण शेवटी कसं आहे की दंतकथांमध्ये एक कथा होती म्हातारीची कोंबड्याची. त्यामुळं कितीही जरी केलं तरी हा काळ बदलेल. पण भाजपच्या आमदारांनी विचार करण्यासारखा आहे की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला का दिलं नाही, त्याच्यावरती त्यांनी भांडलं पाहिजे. आता कुणाला मंत्रिपद द्यायचं नाही द्यायचं हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न आहे, पण का दिलेलं नाहीये यावरती भाजपच्या लोकांनी बोलावं. पण यांची हिंमत नाही देवेंद्र फडणवीसांच्या पुढे बोलायची कुणाची. त्यामुळं त्यांनी दुर्लक्षित केले नांदेडला. याच्या पलीकडे मला काही फार वाटत नाही. आता माणिकरावचं राष्ट्रवादीचे एक खासदारी काम झाल्यानंतर नांदेडकरांना भेटेल यावर आपलं काय वाटतं? कारण की आता जर पाहिलं नांदेडमध्ये मला वाटतं प्रताप पाटील आणि अशोकराव चव्हाण साहेब दोघं बरंच चाललं आणि प्रताप पाटील राष्ट्रवादी बरंच यश मिळाले त्या संदर्भात. आता मुळात हे 2 सत्तेतले पक्ष आहेत आणि आमचे ते दोन्ही विरोधक आहेत.
त्यामुळं अशोकरावजी चव्हाण असतील किंवा प्रतापरावजी चिखलीकर असतील तर ते त्यांचा सत्तेतला अंतर्गत संघर्ष आहे. आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी कुणाला मंत्रिपद द्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. नांदेडला भेटत असेल तर त्याचं स्वागतच आहे, आम्ही त्यांचं अभिनंदन करू, आम्ही भांडू त्यांच्या विरोधात. पण नांदेडला भेटत असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा आहेत. पण शेवटी आमचं काम सत्तेमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना भांडणं आहे आणि कोण्या जिल्ह्याला मंत्रिपद द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि एक माझं मत आहे की सत्तेत असलेले सगळ्या खात्याचे तुम्ही फक्त खातं सांगा, मी त्या खात्याचा भ्रष्टाचार सांगतो. इतके भ्रष्ट लोक आहेत, त्यामुळं दिलं तरी काय फार फरक पडेल अशातला विषय नाहीये. पण शेवटी कामं होतील, लोकांचे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील. पण आज परिस्थिती अशी आहे की विकास कामांच्या नावावरती हे सरकार हे फक्त टक्केवारी खाणारं सरकार आहे. त्यामुळं फार फार तर काय तर इथल्या टक्केवारीवाल्यांची संख्या वाढेल. पण मंत्रिपद नांदेडला भेटत असेल तर आम्ही स्वागत करू. नक्कीच एकंदरीत जे काही भाजपाचे कार्यकर्ते असतात, जसं तुमची विचारधारा काँग्रेसची वेगळी आहे, ते भाजपाचे कार्यकर्ते सांगतात की आमच्या भाजपामुळे खूप काही विकास झाला. तुमच्याकडे मुंबई ज्यावेळेस दिल्लीतून पैसे गांधी साहेब मिळले होते किंवा पैसे वरून टाकल्यापेक्षा कमी पैसे जातात, आमच्या तर टाकल्या थेट तेवढेच अकाउंट पैसे जमा होतात. या सगळ्या टीकेकडे आपण कसं पाहता? नाही, मुळात काय आहे की भाजपनं जो विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे डिजिटल, तर तो विकास हा मी जसं म्हणालो की तो फक्त कागदांवरती आणि आकड्यांवरती आहे. नांदेड शहराची महापालिकेची निवडणूक सुरुवात आहे. बरोबर. नांदेड शहरामध्ये तुमची वाढ झाली, माझी झालेली आहे, आपण इथं जडणघडण झाली आहे. या शहराला शहर म्हणावं असं कुठं आहे? आज रस्त्यांची काय परिस्थिती आहे? एवढं छोटं शहर आहे. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महत्वाच्या चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहनांचं नियोजन नाहीये, प्रशासकीय यंत्रणांचं नियोजन नाहीये. त्याचबरोबर रस्त्यांचं आणि विकासाचं एक शास्त्र असतं. म्हणजे उदाहरणार्थ शहर रचनाशास्त्र जे आहे त्यानुसार त्या शहरामध्ये टाकल्या जाणाऱ्या नाल्या, त्या शहरामध्ये टाकल्या जाणारे ड्रेनेज लाईन, या शहरामध्ये टाकल्या जाणारे रस्ते, पाण्याची व्यवस्था, हे सगळं जे केलं जातं याचा पुढच्या 20 वर्षाचा आराखडा हा तयार करावा लागतो. हा आराखडा तयार केला गेला का? उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये आता एक अमृत योजनेअंतर्गत, अमृत शहर विकास योजना जी आहे त्या अंतर्गत ड्रेनेज लाईनचं काम चाललंय, मलनिस्सारणचं. प्रचंड भ्रष्टाचार आहे. 329 कोटीचं टेंडर आहे. पुढच्या 20 वर्षाचा आराखडा काढून त्याचा उतार, त्याच्यामधली पाईप, लोकसंख्येनुसार तिथे टाकल्या जाणारी पाईपची साईज, त्याची घनता असेल किंवा त्याची साईज असेल किंवा त्याची गुणवत्ता असेल, त्याचबरोबर त्या लाईनच्या कामाची गुणवत्ता असेल, हे सगळं अत्यंत घाणेरड्या प्रकारचं आणि बोगस दर्जाचं काम आहे. याच्यात अधिकारी दोषी आहेत, सगळे अधिकारी. मग इथला आयुक्त घ्या तुम्ही किंवा त्याच्या खालची लोक असतील, हे सगळे भ्रष्टाचारी आहेत. हे पाकिट पिलर आहेत सगळे. प्रत्येक जण भ्रष्टाचारी इथला. आणि मध्ये तर मधल्या कालावधीमध्ये इथं प्रशासक होता, त्यामुळे अधिकाऱ्यांचं इतकं फावलं की त्यांनी वाटेल त्या पद्धतीनं आरेरावी त्यांनी केली आणि ही कामं देण्याचं काम केलंय. आणि हे सगळं याला इथले जे प्रमुख माजी मुख्यमंत्री नेते आहेत अशोकराव चव्हाण, ते सुद्धा याच्यामध्ये तेवढेच भागीदार आहेत. हा माझा उघड आरोप आहे. माझ्याकडे पुरावे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही, तुम्हाला माहितीये. त्यामुळं याच्यात ते कुठल्या तरी शारदा कन्स्ट्रक्शन नावाच्या कन्स्ट्रक्शनला ते देण्यात आलेलं होतं. अख्खं शहर उकरून ठेवलेलं होतं, आत्ताही उकरलेलं आहे. तुम्ही ज्योती टाकीजच्या समोर जा, नवीन रोड झालेला होता, उकरून टाकलेला आहे. हो, नंबर चांगला रस्ता होता. मग याला काही विकास, म्हणजे एक तर अगोदरच विकासाची कामं येत नाहीत, आणि ज्या वेळेला येतात त्यावेळेला असं अनियोजितपणे तेव्हाच केलं जातं जेव्हा शहराला लुटून खायचं असतं, विकून खायचं असतं. त्यामुळं हे एक उदाहरण झालं. असे असंख्य कामं मी तुम्हाला नांदेड महापालिकेतले पुराव्यानिशी सांगू शकतो की ज्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आज नांदेडला बसलेले प्रशासक, इथले आयुक्त असतील किंवा त्यांच्या हे सगळे अधिकारी जरी सरकारचा पगार घेत असले तरी हे कोण्यातरी नेत्यांचे आणि ठेकेदारांचे नोकर आहेत, त्यांच्या पाकिटावरती जगतायत. हे गद्दार आहेत सगळे. नक्कीच. आता आपण बोलताना महानगरपालिकेचा भ्रष्टाचार देखील काढला. एक काळी जे काँग्रेस, ज्यावेळेस आपली 2017 निवडणूक झाली होती त्यावेळेस काँग्रेसला भरघोस यश मिळालं होतं. 2 वेळेस महापौर त्यांचेच झाले काँग्रेसचे. परंतु सगळे झालेले नगरसेवक जवळपास मला वाटतं 70-75% भाजपात गेले. आता भाजपात देखील निष्ठावंत म्हणाले किंवा ते काँग्रेसच्या आमच्याकडे आल्यामुळे आमचं तिकिटाची बांधणी झाली. कुठेतरी यामुळे आपले जे काही नगरसेवक भाजपात गेल्यामुळे कुठेतरी हा बालेकिल्ला कुठे भाजपाकडे जाते किंवा भाजप काँग्रेसमुळे होते. अजिबात असं म्हणता येत नाही. हा, तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे की मोदींनी नारा दिला होता अमित शहानी की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. पण असं करता करता ते विसरून गेले की भाजपच कधी काँग्रेस युक्त झालीये. आज खर तर म्हणजे मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय.
आणि मी जेव्हा निष्ठेनं काम करतोय, जर माझ्या पक्षाकडून कधी जर माझ्यावर अन्याय झाला तर मला फार वाईट वाटतं, पण माझा पक्ष तसं करत नाही. आज भाजपमध्ये ज्यांनी पडत्या काळात भाजपचं काम केलं, 30-30, 40-40 वर्ष भाजपची सेवा केली, आज त्या निष्ठावान कार्यकर्त्यांना नांदेड मधल्या अशा लोकांच्या समोर बसावं लागतंय की ज्यांना ईडी लावून भाजपमध्ये आणलेलं आहे. ईडी लावून भाजपमध्ये आणलेलं आहे, म्हणजे ज्याची लायकी नगरसेवक होण्याची नाहीये, अशा माजी आमदारांच्या पुढे जे काँग्रेसमधनं गेलेले आहेत त्यांच्या पुढं चैतन्य बापूंसारखे फार सिनियर माणूस आहेत ते, ती माणूस नगरसेवकाची मुलाखत द्यायला बसले, मला फार वाईट वाटलं.